ಕದನ ವಿರಾಮದ ಬಳಿಕ ಭಾರತದ ಗಡಿಭಾಗ ಸಹಜ ಸ್ಥಿತಿಗೆ ಮರಳ್ತಾ ಇದೆ. ಮೇ 8ನೇ ತಾರೀಕು ಬಂದಾಗಿದ್ದಂತಹ ಕಾಲೇಜುಗಳು ಇವತ್ತು ಮತ್ತೆ ಪುನರಾರಂಭಗೊಂಡಿವೆ. ಶ್ರೀನಗರದಲ್ಲಿ ಕಾಲೇಜುಗಳು ಮತ್ತೆ ಆರಂಭ ಆಗಿದ್ದಾವೆ. ಹೀಗಾಗಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಶಾಲೆ ಕಾಲೇಜುಗಳತ್ತ ಮುಖ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಶ್ರೀನಗರದ ಅತಿ ಪುರಾತನ ಕಾಲೇಜು 1905ರಲ್ಲಿ ರಾಜಾ ಪ್ರತಾಪ್ ಸಿಂಗ್ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿದ್ದಂತಹ ಶ್ರೀ ಪ್ರತಾಪ್ ಕಾಲೇಜ್ ಬಳಿ ನಮ್ಮ ಪ್ರತಿನಿಧಿ ಜಗದೀಶ್ ಕಾಜಂಪುರ್ ಗ್ರೌಂಡ್ ರಿಪೋರ್ಟ್ ಅನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ನೋಡೋಣ ಬನ್ನಿ. ಈಗ ಭಾರತ ಮತ್ತೆ ಪಾಕಿಸ್ತಾನ ನಡುವೆ ಕದನ ವಿರಾಮವನ್ನ ಘೋಷಣೆ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಘೋಷಣೆ ಮಾಡುವಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇವತ್ತಿನಿಂದ ಶಾಲಾ ಕಾಲೇಜುಗಳು ಓಪನ್ ಆಗಿದ್ದಾವೆ. ಈ ಶಾಲಾ ಕಾಲೇಜುಗಳು ಓಪನ್ ಆದರೂ ಸಹಿತ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಬರುವಂತಹ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ತುಂಬಾ ಕಡಿಮೆ ಆಗಿರುವಂತದ್ದು. ಅಂದ್ರೆ ಈಗ ನಾನು ನಿಂತಿರುವಂತಹ ಕಾಲೇಜು ಶ್ರೀನಗರದಲ್ಲಿರುವಂತಹ ಅತಿ ಪುರಾತನವಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ SP ಕಾಲೇಜ್. ಈ ಒಂದು ಕಾಲೇಜಿನ ಇತಿಹಾಸವನ್ನು ನೋಡಿದ್ರೆ ನೀವು ತುಂಬಾ ಏನಂದ್ರೆ ಹೆಮ್ಮೆ ಆಗುತ್ತೆ. ಕಾರಣ ಏನು ಅಂತಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ರಾಜ, ಶ್ರೀನಗರದ ರಾಜ, ಜಮ್ಮು ಕಾಶ್ಮೀರದ ರಾಜ ಪ್ರತಾಪ್ ಮಹಾರಾಜ ಅವರು ಏನಂತಂದ್ರೆ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಕಾಲೇಜ್ ಇದು 1906ರಲ್ಲಿ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಕಾಲೇಜು. ಇದಕ್ಕೆ ಶತಮಾನದ ಇತಿಹಾಸ ಇರುವಂತದ್ದು. ಈ ಕಾಲೇಜಿನಲ್ಲಿ ಬರೋಬ್ಬರಿ 6000ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಜನ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಓದ್ತಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಡಿಗ್ರಿ ಕಾಲೇಜ್ ಇದೆ, ಅದಾದ್ಮೇಲೆ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಇದೆ. ಎಲ್ಲಾ ಕಾಲೇಜಸ್ಗಳು, ಎಲ್ಲಾ ಏನಂದ್ರೆ ಕೋರ್ಸ್ಗಳು ಸಹಿತ ಈ ಒಂದು ಕಾಲೇಜಿನಲ್ಲಿ ಇರುವಂತದ್ದು. ಆದ್ರೆ ಈಗ ಸದ್ಯದ ಮಟ್ಟಿಗೆ ನೋಡ್ತಾ ಹೋದ್ರೆ ನಿನ್ನೆ ತಡರಾತ್ರಿಯಿಂದ ಏನಂದ್ರೆ ಒಂದು ಆದೇಶ ಬರುತ್ತೆ ಎಲ್ಲಾ ಶಾಲಾ ಕಾಲೇಜುಗಳನ್ನ ಓಪನ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ. ಆದ್ರೆ ರಜೌರಿ, ಬಾರಾಮುಲ್ಲಾ ಸೇರಿದಂತೆ ಕೆಲವೊಂದು ಪ್ರದೇಶಗಳಲ್ಲಿ ಇನ್ನೂವರೆಗೂ ಸಹಿತ ಕಾಲೇಜುಗಳನ್ನ ಓಪನ್ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಬಿಡಲಿಲ್ಲ. ನಿಮಗೆ ವಿಜುವಲ್ಸ್ ಸಹಿತ ತೋರಿಸ್ತೀನಿ. ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಸಹಿತ ಅಂದ್ರೆ ಕುತ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಈಗ ತಾನೇ ಅವರಿಗೆ ಕಾಲೇಜುಗಳು ಕ್ಲಾಸ್ಗಳೆಲ್ಲ ಮುಗಿಸ್ಕೊಂಡಿರುವಂತದ್ದು. ಇಲ್ಲಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿದ್ದಾರೆ. ಬ್ರದರ್ आप भी ठहरो इधर. ओके आप ओके कौन सा कक्षा में पढ़ते हैं आप? आई मीन सेकंड सेम BSc IT. ओके BSc IT. ओके आप कितना दिन से कॉलेज छुट्टी दिए थे? अभी कॉलेज it was off since last 1 week and today we came to college. ओके Yes. ओके नॉर्मली कितना स्टूडेंट्स आते थे? आज कितना स्टूडेंट्स आ गए? हाँ, आज यूजुअली भीड़ बहुत ज्यादा कम है बिकॉज हमारे जो स्टूडेंट्स हैं मोस्टली दे आर आउट फ्रॉम श्रीनगर रीजन, क्योंकि उनके घर लाइक किश्तवाड़ में, डोडा में. तो जब यहाँ पे लाइक हालात खराब हो गए थे तो वो सब अपने घर को चले थे. देन रिसेंटली इट वाज द सीज फायर एक्ट और उस वजह से वो अभी घर पे ही हैं. लाइक 1-2 दिन में वापस आ जाएंगे. देन इट विल कंटिन्यू लाइक एज ऑलवेज. आपके हिसाब से नॉर्मली कितना लोग आए, मतलब कितना स्टूडेंट्स आए? कितना नॉर्मली कितना आते थे, अब कितना है? एवरीडे कॉलेज में लाइक यही कुछ 3000 बच्चे होते हैं. आज 1000-1200 आए हैं. ओके ओके आप क्या बोल सकते हैं? मतलब 4-5 दिन से भारत और पाकिस्तान का जंग हो रहे थे ना, आपके हिसाब से यहाँ का लोकल है ना, आप क्या बोल सकते हैं इसके बारे में? मैं यही बोल सकता हूँ कि जैसे पूरे इंडिया में लोग रहते हैं, लाइक पूरी दुनिया में, पूरे हिंदुस्तान में लोग रहते हैं, हम भी वैसे एक इंसान है ना. तो मैंने देखा कि इंडिया पाकिस्तान की कंट्रोवर्सी में जो कश्मीर के लोगों को बीच में घसीटा गया. मेरा ये मानना है, अपना हर किसी का एक पॉइंट ऑफ व्यू होता है. मेरा ये पॉइंट ऑफ व्यू है कि एवरीबडी वाज लाइक कि कश्मीरी टेररिस्ट्स है, ये सब पॉसिबल नहीं था जब तक इनको लोकल सपोर्ट नहीं होता. मुझे एक बात बताइए, सिक्योरिटी लैप्स हुआ, इज इट अवर फॉल्ट? इट इज नॉट अवर फॉल्ट बिकॉज ऑल्सो वी आर कॉमन पीपल लाइक यू, लाइक दे, लाइक एवरीबडी एल्स प्रेजेंट हियर. हम भी ह्यूमन बींग्स है और ये गलती हमारी है भी नहीं. हमें पता भी नहीं टेररिस्ट आए कहाँ से, गए कहाँ से. बट बीच में हर जगह एक नेगेटिव इम्पैक्ट पड़ रहा है कश्मीर को लेके कि जो कश्मीरी है वो टेररिज्म सपोर्ट करते हैं. ये किसी ने नहीं दिखाया. लाइक जो वहाँ पे टेररिज्म, मतलब टेररिस्ट एक्ट हुआ यहाँ पे पहलगाम में, उसके बाद वहाँ पे कश्मीरी भी कुछ घायल हुए थे, कुछ मर गए. एक मर गया अनंतनाग का, उसके बारे में किसी ने बताया क्योंकि हमने भी अपना भाई खोया. और जो भी वहाँ पे शहीद हुए वो सब हमारे अपने थे. लाइक जितना उनको इस चीज का बुरा लगा, हमें भी इस चीज का उतना ही बुरा लगा. और लोग कह रहे हैं कि शायद कश्मीरी टेररिज्म के लिए रो रहे हैं, ये टूरिज्म के लिए रो रहे हैं कि यहाँ पे टूरिज्म इसकी वजह से कम हो गया. जब टूरिज्म नहीं था तब भी यहाँ पे कोई भूख से नहीं मरता था. लाइक हर कोई अपना गुजारा करता था. बट हमें दुख इस बात का है, जो भरोसा हमने पिछले 2-3 साल में बनाने की कोशिश की थी और वो भरोसा फिर से लाइक दुनिया की नजर में, लोगों की नजर में कम हो गया. बट आई डोंट फील रिग्रेट अबाउट दिस, क्योंकि हमारा इसमें कोई भी दोष नहीं है. जो हुआ टेररिज्म, जिसने करवाया उसको पकड़ो, जिनके साथ हुआ उनके साथ लाइक मेरे हार्ट यस कंडोलेंसेस है. और जिनको करवाया उनको पकड़ो, उनके खिलाफ स्ट्रिक्ट एक्शन लो. बट हमारा इसमें कोई रोल नहीं है. तो हमें जो इस टॉपिक, इंडिया पाकिस्तान के टॉपिक में हमेशा घसीटा जाता है, हमें इस चीज से अलग रखो. That's it. ओके अब तो सीज फायर हो गए ना, उसके बारे में आप क्या बोलते हैं? क्योंकि सीज फायर 4-5 दिन से आपको भी कॉलेज नहीं था, पूरा श्रीनगर, रजौरी, बंडीपुरा सब कुछ बंद हुए थे. हाँ एग्जैक्टली. तो जो ये चीजें हैं कि आप कह रहे हैं कि सीज फायर हुआ, एवरीबडी वांटेड दिस, है ना. वो अलग चीज है कि अगर कोई आपके घर में घुस के या लाइक ऐसा कुछ आपके साथ कुछ एक्ट करना चाहिए जो ह्यूमैनिटी के खिलाफ है, वी शुड स्पीक अबाउट इट.
तो इससे हमारा एकेडमिक्स जो बहुत ज्यादा वेस्ट हो रहा है। हमारे कॉलेज लाइक विदाउट एनी रीजन, विदाउट एनी हॉलीडेज हमारा कॉलेज 7 दिन के लिए बंद था, और उस वजह से हमारी एकेडमिक्स पे लाइक हमारे करियर पे, हमारे फ्यूचर पे बहुत ज्यादा असर पड़ रहा है। सो आई वांट कि हमारी सिक्योरिटी जो है आगे से इस बात पे ध्यान रखे, लाइक वो ओवर कॉन्फिडेंट ना हो जाए खुद की सिक्योरिटी को लेकर, और आगे से ऐसा कोई एक्ट ना हो जिसकी वजह से हमारे करियर और हमारे फ्यूचर पे कोई आंच आए। ಓಕೆ, ಈ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಹೇಳುವಂಥದ್ದು ಅಷ್ಟೇ ಏನಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿರುವಂತಹ ಮಕ್ಕಳು ಏನಿದಾರಲ್ಲ ನಮ್ಮ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸದ ಮೇಲೂ ಸಹಿತ ಹೊಡ್ತಾ ಬೀಳ್ತಿದೆ ಅಂತ ಸುಮಾರು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿದ್ದಾರೆ. ಹಿಂದೆ ನಿಮಗೆ ವಿಜುವಲ್ಸ್ ಅಲ್ಲಿ ತೋರಿಸ್ತೀನಿ. ಏನಂದ್ರೆ ಅವರು ತುಂಬಾ ಏನಂದ್ರೆ ಭಯ ಪಡ್ಕೋತಿದ್ದಾರೆ ವಿಜುವಲ್ಸ್ ಅಲ್ಲೂ ಸಹಿತ ತೋರಿಸ್ಕೊಳ್ಳದೆ ಇರುವಂತಹ ಮಟ್ಟಿಗೆ. ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಹೇಗಾಗಿದೆ ಅಂದ್ರೆ ಪರಿಸ್ಥಿತಿ, ತುಂಬಾ ಜನ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಮಾತನಾಡಿಸಬೇಕು, ತುಂಬಾ ಜನ ಮಕ್ಕಳು ಮಾತಾಡಬೇಕು ಅಂತ ಬಹಳಷ್ಟು ಜನ ಇದ್ದಾರೆ. ಆದ್ರೂ ಸಹ ಏನಂದ್ರೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಲ್ಲಿರುವಂತಹ ಆ ನಾಚಿಕೆ ಸ್ವಭಾವ ಅಥವಾ ಆ ಒಂದು ಭಯ ಇರುತ್ತಲ್ಲ, ಭಯದ ವಾತಾವರಣ ನಿಮ್ಗೆ ಇಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ ಏನಂದ್ರೆ ಮಕ್ಕಳನ್ನು ಸಹಿತ ಮಾತಾಡಿಸ್ತೀನಿ ನಿಮ್ಗೆ ಇಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿಯಾದಂತಹ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು. ಇಲ್ಲಿ ಒಂದ್ ಕಡೆಗೆ ಶಾಲಾ ಕಾಲೇಜು ಪೂರ್ತಿಯಾಗಿ ಓಪನ್ ಆದ್ರೆ ಮತ್ತೊಂದು ಕಡೆಗೆ ಇಲ್ಲಿ ಏನು ಬ್ರೇಕ್ ಸಿಕ್ಕಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಏನಂದ್ರೆ ಕಾಲೇಜಲ್ಲಿರುವಂತಹ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಆಟವನ್ನು ಆಡ್ತಿದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ ಗ್ರೌಂಡ್ ಅಲ್ಲಿ. ಎಲ್ಲರೂ ಸಹಿತ ಆರಾಮಾಗಿ ಜೀವನ ನಡೀತಾ ಇದೆ. ಏನು ಕಳೆದ ಒಂದು 4-5 ದಿವಸಗಳಿಂದ ಇರುವಂತಹ ಏನು ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇತ್ತಲ್ಲ, ಈಗ ಆ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇಲ್ಲ. ಈಗ ಎಲ್ಲರೂ ಸಹಿತ ಆರಾಮಾಗಿ ಏನಂದ್ರೆ ತಮ್ಮ ಜೀವನ ಹೇಗೆ ನಡೀತಾ ಇತ್ತಲ್ಲ ಇಷ್ಟು ದಿವಸಗಳ ಕಾಲ, ಅದೇ ರೀತಿಯಾದಂತಹ ಜೀವನ ಈಗ ಮತ್ತೆ ಆರಂಭ ಆಗಿದೆ. ಈ ಒಂದು ಕಾಲೇಜಿನಲ್ಲಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಹೇಳುವಂತಂಗೆ ಮತ್ತೆ ನಾವು ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ಜೊತೆ ಮಾತನಾಡುವಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮುಂಚೆ ಏನು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಬರ್ತಾ ಇದ್ರಲ್ಲ, ಈ ಒಂದು ದಾಳಿಯ ಮುಂಚಿತವಾಗಿ ಅಥವಾ ಭಾರತ ಪಾಕ್ ನಡುವೆ ಇರುವಂತಹ ಬಿಕ್ಕಟ್ಟಿನ ಮುಂಚಿತವಾಗಿ, ಆದ್ರೆ ಈಗ ಬರುವಂತವರ ಸಂಖ್ಯೆ ತುಂಬಾ ಕಡಿಮೆ ಆಗಿದೆ. ಕಾರಣ ಏನು ಅಂತಂದ್ರೆ ಇವತ್ತಿನಿಂದನೇ ಕಾಲೇಜ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಿರುವಂತಹ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಇನ್ನೂ 2-3 ದಿವಸಗಳ ಕಾಲ ನೋಡ್ಕೊಂಡು ಬರೋಣ ಅನ್ನುವಂತಹ ಲೆಕ್ಕಾಚಾರದಲ್ಲೂ ಸಹಿತ ಇದೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಪಾಕಿಸ್ತಾನ 2 ಬಾರಿ ಈ ಒಂದು ಏನು ಕದನ ವಿರಾಮವನ್ನು ಉಲ್ಲಂಘನೆ ಮಾಡಿರುವಂತದ್ದು 2 ಬಾರಿ ಸಹಿತ ಇದೇ ರೀತಿಯಾದಂತಹ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಗಿತ್ತು, ಮತ್ತೆ ಮುಂದೆ ಆಗುವಂತಹ ಸಾಧ್ಯತೆಗಳು ಇದೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಇಲ್ಲಿರುವಂತಹ ಲೆಕ್ಕಾಚಾರ. ಹಾಗಾಗಿ ಇಡೀ ಕಾಲೇಜ್ ಇದು ಬಹಳಷ್ಟು ಅತಿ ಪುರಾತನವಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಕಾಲೇಜು ಮತ್ತೆ ಅತಿ ದೊಡ್ಡದಾಗಿರುವಂತಹ ಕಾಲೇಜು. ಇಂತಹ ಕಾಲೇಜಿನಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿರುವಂತಹ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಏನಂದ್ರೆ ಮಾತಾಡಿಸುವಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲೂ ಸಹಿತ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಿರುವಂತಂದ್ರೆ ನಮಗೆ ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಸಹಿತ ಈ ಒಂದು ಏನಂದ್ರೆ ಯುದ್ಧ ಬೇಕಾಗಿರ್ಲಿಲ್ಲ, ಇಲ್ಲಿರುವಂತಹ ಪರಿಸ್ಥಿತಿಯೇ ಬೇರೆ ಇದೆ, ಇಲ್ಲಿರುವಂತಹ ಏನಂದ್ರೆ ವಾತಾವರಣವೇ ಬೇರೆ ಇದೆ, ಆದ್ರೆ ಹೊರ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ನೋಡ್ತಾ ಇರುವಂತಹ ದೃಷ್ಟಿಕೋನವೇ ಬೇರೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದು. ಇಲ್ಲೂ ಸಹಿತ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿ ಇದ್ದಾರೆ ನೋಡಿ, ಇವರು ಅಂದ್ರೆ ಕಾಲೇಜನ್ನ ಮುಗಿಸ್ಕೊಂಡು ಈಗ ತಾನೇ ಕ್ಲಾಸನ್ನ ಮುಗಿಸ್ಕೊಂಡು ಇಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ओके, ಇದು ಅವ್ರನ್ನೂ ಸಹಿತ ಮಾತನಾಡಿಸುವಂತ ಪ್ರಯತ್ನ ಪಡ್ತೀನಿ. मैडम जी, ओके, लास्ट 4-5 दिन से कॉलेज क्लोज था, अब स्टार्ट हो गए, उसके बारे में आप क्या बोल सकते हैं? और इंडिया पाकिस्तान का वार जंग के बारे में आप क्या बोलते हैं? देखिए, अगर हम स्टूडेंट्स बात करें तो ज़्यादा नुकसान हमारा ही होता है. हम मतलब बहुत टाइम बाद जो हमारा एकेडमिक्स है उसमें लॉस होता है. अब इतने मतलब दिनों के बाद कॉलेज खुला तो हम यही रिक्वेस्ट करना चाहेंगे कि प्लीज़ मतलब अब ऐसा वैसा कुछ मत करना जिससे हमारा एकेडमिक्स लॉस हो जाए, बस. ओके, कितना दिन से कॉलेज बंद था मैडम? 3-4 दिन उससे. ओके, हाँ, मतलब 8 तारीख से. हाँ, 8 तारीख से अप्रॉक्सीमेटली. हाँ. ओके, अब आपको तो पता होगा कॉलेज में कितना स्टूडेंट्स आते थे, अब कितना आज कितना आ गए? नहीं, बहुत सारे आते थे, आज भी कम ही आए हैं. मतलब सब मतलब कोई नॉर्थ से था तो वहाँ से भी मतलब हालात उतने ठीक नहीं थे, तो वहाँ से तो नहीं आए हैं उतने सारे, लेकिन फिर भी अल्हम्दुलिल्लाह बहुत सारे स्टूडेंट्स आज आए हैं. बहुत दिनों ओके, धन्यवाद धन्यवाद. और एक बात बोले तो न्यूज़ फर्स्ट निर्भीतिಯಿಂದ ನಿಮ್ಮ ಪರವಾಗಿ.